आम्ही अकोल्याला चाललोय मस्तपैकी फिरायला. आता इथं मस्त गाडी लावली रस्त्याला जात जातात आणि एक खाडीमध्ये तयार झालेलं एक वॉटरफॉल आहे. तुम्हाला दाखवतो. पाऊस तर नाही सध्या पण वॉटरफॉल दाखवतो. चला चष्मा विष्मा काढतो कारण कसं आहे व्ह्यू डोळ्यानं पाहिलं म्हणजे चष्म्यातून पाहिलं नाही फिल्टरना उपयोग नाही. या भारी एवढा वॉटरफॉल आहे इथं एक नंबर. त्याचे सगळे झार आहे. पाऊस बंद आहे त्याच्यामुळे पाणी कमी. गाडी लावून मस्त आता आम्ही चाललोय ना शिरपुंजाला. म्हणजे शिरपुंजाच्या पुढं आलोय जरा आंबीत धरणाकडे तिकडे चाललो होतो. आकाकडे चाललो होतो आणि मध्येच लागतो तो आपल्याला देवंडी वॉटरफॉल जो भैरवगडाच्या मागच आहे थोडा. चला दाखव. गावात आलोय पण गावात कोणीच दिसन. आता बघू आका कुठं हिंडती काय करते कुठं ते भात लावून राहिली मग इकडं जाऊ आपण. गावातला आहे ना हा इंग्रजांचा बंगला आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळातला हा एकमेव बंगला आहे की ते इतिहास आहे. ट्रॅक्टर माणूस आम्हाला न्यायला आलाय वावरात. दिसला का तुम्हाला ट्रॅक्टर रोडला आणली चिखला चांगला डायरेक्ट. बघा आवायचं काम चालू आहे. चिखल चिखल झालाय पूर्ण. सोमवारी ये म्हणलं पण सोमवारी नाही आजचे दिले तवाच्या सध्या आता दिले. हे बघा भात लावायला अशा जुड्या बिड्या बांधून राहतात. या जुड्या आतमध्ये फेकल्यानंतर त्याच्यातलं एक एक रोप काढून असं आहे ना असं काढायचं खोचायचं. तेव्हा काम चालू आहे आतमध्ये मस्तपैकी. आता आम्ही हे काम करणार तर नाही आहे सध्या. कपडे बिपडे बुटं बिटं सगळे घातले. संध्याकाळी येऊ म्हणलं आपण. हे बघा आका आहे पूर्ण चिखलानं भरली खालून दर. आता बघा कशी फेकी. आम्ही आलो इकडे आका वावराकडं. आता नाही का तुम्हाला दाखवला भात बीत. आता त्याच्या साईड नाही आहे ना कडा. आता सध्या पाऊस कमी आहे म्हणजे वॉटरफॉल बघू आपण. चला जास्त जर वारा असला तर रिटर्न पण होतो. आम्ही आमची आता गाडी पार्किंग केली. आंबीत धरणाकडे चाललो होतो. आंबीत धरणाचा व्ह्यू बघायला इथं गाडी पार्किंग केली. म्हणजे पार्किंग नाही केली आपण रस्त्याच्या कडेलाच थांबले. दर्शन घ्यायचं आहे मंदिर आपलं. आम्ही आता धरणाच्या पॉईंटवर आलो. धरणावरून मस्त पाणी वाहतं एकदम भारी भारी. तिथं जाऊ आपण मस्त वेगळी थोड्या जेळात लगेच एक्साइटमेंट. इथं बी हा हरिश्चंद्र गडावर जाण्याचा रस्ता आहे आणि आपण आता आंबी धरणाच्या एकदम धरणाच्या खाली थांबलोय. चला लवकर आपण जाऊया तिथं. हा बघा माझ्या माझं सीन असं भारी पाणी पडत आहे. असले भारी भारी पॉईंट आपल्याला आहे ना रस्त्याच्या कडालाच भेटू राहिले यावेळेस. आता सध्या पावसानं पण 2-3 दिवस सुट्टी घेतली. हा आनंद काय कुठं गगनात मावत नाही. आता एकटाच आढळतोय. असं दृश्य बघत बघत इथं बसायचं आणि नुसती भारी फिलिंग घ्यायची. बघा ना तुम्ही राहो बघतच राहशाल राहो. काय खतरनाक आहे राहो. अरे 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 मंकी बसलाय तुम्हाला दाखवतो रस्त्यावर. गाडी स्लो. हा तिथे उडी मारणार कसं हा एक नंबर. तुझं सीन आलं बा. झाड लय भारी झाड. आम्ही पूर्ण ऑफ रोडनं चाललोय. गाडी कालच घेतली नवीन आणि गाडीचे आता 600 किलोमीटर पुरे होतील माहिती का. काय आहे 2 दिवसात. काल घेतली म्हणजे आज लगेच 600 किलोमीटर पुरे करायची. कारण का अरे लगेच गाडी चेक करून घ्यायची. आता ऑफ रोडला चाललंय. हे ऑफ रोड कुठं चाललं दर्या घाटांनी लांब. आता याचा रस्ता तरी आहे का. आमच्या मागं रस्ता ढासळला इथं बघा. दिसला का इथं पूर्ण रस्ता ढासळला आहे. आणि ही गाडी पूर्ण अशी चालली जागेवर टर्न आहे. आणि पुढचा नजारा बघताय का. इथं असं ठिकाण आहे एवढे कॉल आले एवढं भारी ठिकाण आहे ना. अरे वा सीनच वेगळा. आणि पूर्ण ऑफ रोड बघत आहे तुम्ही. या रस्त्याला कोणची गाडी नाही काय नाही. या टायमिंगला इथं मागं शेळ्या बकरं चरतात. आणि इकडे बघा ते पाबर खिंड आहे. हा मागं पाबर गड आहे आपल्याला इथं खाली जायचं खिंडीमध्ये.
आईला निमोनीच काय आलं म्हणजे निमोनीचा पोल लागत इथे शेळ्या खाऊन घेत नाही त्याला तार कंपाऊंड टाकावं लागेल. कोणत्या एरीत जायचं आपल्याला? या गावात मी दरवर्षी येतो. त्याचं कारण म्हणजे इथली सौंदर्यता, तो पाबरगड किल्ला आणि तिकडे खिंड आणि छोटंसं घर. इथं राणी माणूस वेगळे आणि हे माझंच घर आहे. चला तुम्हाला हा मोती ओळखतोय आता थोडा थोडा आला. हे कोंबड्याला तांदूळ खाते. आयशियन भरती तिकडे गाय बी आहे. मग जाओ दिसतंय का नाही तुम्हाला काही? घरापासून एक वॉटरफॉल होता तो बघायला चाललोय. सध्या काय माहिती का, पाऊस नाही 2-4 दिवसापासून. पावसानं सुट्टी घेतली तो वॉटरफॉलचं पाणी डायरेक्ट कमी होऊन गेलं. म्हणजे आता पाणीच नाही पण तरी आम्ही ना त्या वॉटरफॉल खाली एन्जॉय करायला चाललोय. कसं आहे भात बीत या वातावरण. चला बरं जाऊ मग. हे डोंगर असं चढावं लागतंय ते वॉटरफॉल जायला. थोडी ट्रॅकिंग करावं लागते घरापासून. आणि आम्ही चाललोय बिना चपलाच आनंद घेत, हे का नाही. हे बांबूचं छोटंसं ना कोंबड्यांना घर बांधलंय. तुम्हाला दाखवते तर कोंबडी पालन करायचे. हे असलं सफर बनवलंय. हे बघा हे ओंड का हे इथं असं मध्ये लावलंय सपोर्ट. आणि पूर्ण असं कोंबड्यांना बाहेर जाता येणार नाही पण हवा भरपूर येणार. इथं दरवाजा ठेवलाय. एक नंबर कार्यक्रम आहे. आता हे बघितलंय आपण जाऊ पुढे. चला वॉटरफॉल बघू. वॉटरफॉल पाणी नाही एवढं पण गेले वेगळाच सीन आहे. जाताना बघा ना कसा रस्ता आहे. जंगलातून हवा. त्याच्यात चपला नाही आणले. कुठं काटे घुसतीन कुठं दगडात रुततीन. बिना चपलाचं येत ना का जाऊ. आणि आमचे बुटच वल्ले झाले म्हणजे बूट ठेवले तिकडे काढून. आम्ही आलतो असंच बाजूला थोडं एन्जॉय करायला पण नंतर प्लॅन झाला जाऊया वर. मग म्हणलं चला सीन दाखवतो तुम्हाला. नो मांडवगड आलाय. काट्यातून रस्ता काढून ना आपण चांगल्या पॉईंटला आलोय. इथं ना कोणी येते ना कोणी जाते. तर घरापासून आपलं थोडंसं अंतर आहे तरी आलोय आपण. आता जंगलात वाट काढता तरी सोडून दिलं. खुशाल वॉटरफॉल डोंगरात लपलेला ह्या गावचा वॉटरफॉल लई फेमस करायचा आपल्याला. बघा नजरेचा भुंगा ते गाणं नाही का, कुठं कुठं फिरशील का नजरेचा भुंगा तुझ्या नजरेचा भुंगा. मग काय वॉटरफॉल भंगा. काय मग मंडळी हा वॉटरफॉल तुम्ही बघितला असेलच. आता आहे ना आपल्याला घरी जायचंय आणि घरी गेल्यावर ना उद्या सकाळी आपल्याला मस्तपैकी रोड फिरायला जायचं एका ठिकाणी आणि तिकडचा सीन बघायचा आहे. ओ हो वॉटरफॉल बघा तुम्ही. ओ हो आँखों में तेरी मुझे रब दिखता है. खेकड मामा दिसला मला रस्त्याला. बघू शकता तुम्ही आम्ही चाललो बिना चपलाचे. पण हे काय चला लवकर भाऊ. कुठे गेलते दादा? इकडे पाणी तुंबायला मग हो इकडून जाऊ. इकडून चल भाऊ. येहू येहू यो मोती कसं आहे तुझं बरं आहे का भावा? थांब की इकडे. हे हळद आहे घरची. ही भेंडी आहे. तिकडे केळी जांब आंबा सगळे. आणि आमचा मोत आहे. आम्हाला ओळखून राहिलाय. आईनं आताच डाळ केली. नाही नाही एकादशी आज काहीच खाणार नाही.
हा मोती घरात ये भाऊ डायरेक्ट घरात झोपायला असतो येऊ भाऊ.